धीर धरा. खरं तर संकटाला आपण सामोरं जायचं असतं. तुम्हाला मदतीचं सरकार मदतीचं करेल. खरं तर शब्द नाहीये त्यांच्या हे करायला. आपल्याला सुद्धा या गोष्टी बोलताना, कारण या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की सगळं अक्षरशः ज्या मुलांच्या ज्या भावना ते सांगतात की सकाळी उठल्यावर जर लेकरं विचारत असतील की आमचं दप्तर कुठं आहे आणि पुराच्या पाण्यामध्ये ते वाहून जात असेल तर ही परिस्थिती खरंच काय परिस्थिती होती रात्रीचं. तुम्ही कसं याला सामोरं गेलात? परिस्थिती म्हणजे लई बेकार परिस्थिती होती. म्हणून ते बळ कसं तरी आम्ही इथून निघालो. या 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 घरामधले ही जी यांची झोपण्याची बेडरूम असेल, खरं तर या आता लाईटची हे नाही आपल्याला. या बेडला विटांचा आधार दिलेला आहे. फ्रीज सगळं साहित्य इकडे अस्ताव्यस्त पडलेलं आहे. अजूनही ह्या ठिकाणी चिखल आहे. आपण या ठिकाणी बघितलं तर हे होतं ही हा जवळपास बघितलं तर हा चिखल आहे. हा चिखल या घरामध्ये जे पाणी आहे ते अक्षरशः पाणी या घरामध्ये खेळून गेलेलं आहे. चिखलगाळ सगळ्या घरामध्ये, चूल सगळी त्यांची विजलेली आहे. खरं तर कवितेच्या एखाद्या ओळीमध्ये ती मांडणी होते, मात्र वास्तव जे आहे ते आपण दाखवतोय. ही त्यांचं स्वयंपाकाची खोली आहे इथं. यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो. उजेडामुळे मी परत सांगतोय की लाईट नसल्यामुळे नीट दिसणार नाही, मात्र हे गॅस बघाल, हे सगळं साहित्य स्वयंपाकाचं तसंच पडलेलं आहे इथं. आणि इथं सुद्धा ही सगळी भांडी कुंडी आहे. त्या पुराच्या पाण्यात खरं तर काही भांडी त्यांची वाहून गेली.